नमस्कार, मी डॉक्टर ॲल्विन पॉल आहे, कार्डिओलॉजिस्ट आहे. तर आज मी जावेद मेमोरियल फाउंडेशन श्रीगोंदा इथे मी आलो आहे कार्डियक कॅम्पमध्ये. हे जे आहे खूप एक मेन ॲक्ट आहे जे खूप तरुण माणूस अटॅकमुळे त्यांचं खूप अनफॉर्च्युनेटली डेथ झालं आहे. तर ते पुढे कोणाला होऊ नये त्याचा तो आमच्याकडून प्रयत्न असा असावा की जितकं असो आम्ही प्रिव्हेंटिव्ह आणि स्वतःचं काळजी घ्यावं. त्या हिशोबाने मी आज फ्री कॅम्प घेत आहे, कार्डियक कॅम्प. आणि ह्या कॅम्पमध्ये आजच्या कॅम्पमध्ये जे कोणालाही गरज वाटते अँजिओग्राफीचं ते मी माझ्या मतेने सायदीप सह्याद्री हॉस्पिटलमध्ये ते फ्री करणार आहे आज कॅम्पमध्ये. आणि जर TMT पण लागलं तर ते पण कमी डिस्काउंटमध्ये ते करू. ही खूप एक मेन गोष्टी आहे त्या माझ्या मतेने हे पाठ मी करावं पाहिजे. वेळ किती जाणार सर आज साधारणतः अनदर 2 hours, 2.5 hours 2:30 वाजेपर्यंत असणार. मी सगळ्यांना संपर्क करतो आणि त्यातच तुम्ही ती पाहिजे ठीक आहे एकत्रच होऊन गेला तुम्ही करावी माईक लावा तुम्ही. कृपया सर्वांना विनंती आहे दोन मिनिटं सर्वांनी शांतीने ऐकावं प्लीज. सगळ्यांना विनंती आहे. मी थोडक्यात आपल्या हार्ट बद्दल सांगणार आहे. आपल्यातनं आज एक तरुण व्यक्ती एक हृदयविकाराच्या झटकेने आपल्यातनं गेलेला आहे. हृदयविकार कुणाला होतो, का होतो आणि त्याची कारण काय आहेत याबद्दल मी आपल्याला सविस्तर सांगणार आहे. तर कृपया आपण सर्वांनी इकडे लक्ष द्यावं प्लीज. सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. सगळी कार्य थांबवा थोड्या वेळ. एक कॉर्डलेस माईक आहे का? एक कॉर्डलेस आहे? एक्स्ट्रा माईक आहे? नाही हो. हाच माईक घेऊन मी मध्ये थोडंसं पुढे जाता येईल मला. सगळ्यांनी पुढे या प्लीज. चलो चलो थोडं 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 पुढे सगळ्यांनी पुढे. अटॅक म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे का? आपल्यामध्ये कोणाला अटॅकचं काही अटॅक बद्दल काही सांगता येईल का? अटॅक म्हणजे काय? प्लीज प्लीज पुढे या. बरोबर आहे. दादांनी आत्ताच सांगितलं ब्लॉकेज किंवा कोलेस्ट्रॉल वाढलं यांनी अटॅक येतो. मी अगदी सोप्या भाषेत सांगतो तुम्हाला. प्रत्येकाकडे मोटर असेल, विहीर असेल, हौद असेल आहे. हौदातनं पाणी बाहेर कशाने काढतो किंवा विहिरीतनं पाणी बाहेर कशाने काढतो आपण? प्लीज प्लीज पुढे पुढे थोडं पुढे. अजून कोणी बोलणारे असेल तर पुढे जवळ येऊन थांबा. बोल. कशाने काढतो आपण? हाताने तर काही पाणी बाहेर काढत नाही. ओके. मग खाली जर त्याला फुटबॉल असेल आहे, पाईप आहे, जर त्या फुटबॉलला कचरा आलेला असेल, खाली गाळ आलेला असेल किंवा त्या पाईप मध्ये कुठे शार्क आलेले असतील तर ती मोटर पाणी जास्त मारेल की कमी मारेल? पुढे पुढे या. त्यांना बोलायचं प्लीज. हा या ना पुढे या ना. हे सगळं कळतंय तुम्हाला. कमी मारेल म्हणजे तिला दम लागतोय, म्हणजे तिला धडधड होतीये. बरोबर आहे? तसंच प्रत्येकाच्या शरीरामध्ये एक मोटर आहे, पंप आहे, त्याला हार्ट म्हणतात. काय म्हणतात? हृदय. हृदय याचं काम काय आहे? या शरीराला सगळीकडे रक्त पुरवठा करायचा. या सगळ्या रक्तवाहिन्या आणि ही सगळी शेती आहे. तो पंप हे
हे सगळं, हे हात असेल, पाय असेल, हे त्याच्या प्रत्येक ऐवजी एक झाड आहे. ही सगळी शेती तो पंप जिवंत ठेवतोय. त्या पंपाला पण पाईप आहे, त्या पंपालाही फुटबॉल आहे. एखाद्या पाईप मध्ये जसं यांनी सांगितलं कोलेस्ट्रॉल का कचरा झाला असेल तर त्यालाही दम लागतो, धडधड होती. आता त्या विहिरीतल्या शेवाळ काढलं, गाळ काढलं त्या फुटबॉलचा, त्या पाईपाचं काढलं तर पाणी जास्त मारेल की कमी मारेल? जास्त मारे. म्हणजे तिचं धडधड आणि तिचं दम लागणं बंद. तसंच आपल्या इकडे पण प्लास्टिक किंवा एन्जिओग्राफी, हे सगळं कधी कळेल? एन्जिओग्राफी केल्यानंतर. एन्जिओग्राफी म्हणजे काय? या शिरांची तपासणी. त्याला टाका पडत नाही, त्याला चिरफाड होत नाही, शिरेत एक स्कोप टाकला जातो, बारीक एन्जिओग्राफी केली जाते. त्यात कळतं आपल्याला कुठं ब्लॉक आहे, कुठं चरबी साचलेली आहे, कुठं काय प्रॉब्लेम आहे. आणि त्याच्यावरती आपल्याला एक तर प्लास्टिक म्हणजे स्टेन टाकतात. तुम्ही काय करता? मध्ये ते पाईपला सॉकेट जॉईंट टाकतात आणि फारच पाईप खराब असतील तर काय करता? पाईप तसं त्याला बायपास म्हणतात. तर आपल्याकडे ही सुविधा योजनेअंतर्गत मोफत केल्या जाती. आता बऱ्याच जागेवरती कॅथलॅब टाकल्या जातात, इकडच्याही भागात कॅथलॅब बाहेर प्लास्टिक करतात. पण कॅथलॅब आपल्याकडे प्लास्टिक करण्यात आणि इकडे बाहेर करण्यात फरक काय आहे ते सांगतो. कोणी पण येते आणि म्हणते आम्ही कॅथलॅब टाकली किंवा आता आम्ही कॅथलॅब टाकणार आहोत. कॅथलॅब टाकणं तितकं सोपं नाहीये.